नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर अस्मिता आता सचिनचं सत्य समोर आल्यानंतर त्याच्यावर खूप जास्त चिडलेली असते. ती सरळ त्याची कॉलर पकडते आणि त्याला जाब विचारत असते. "सांग ना, काय चुकलं होतं माझं? सांग, काय चुकलं असेल माझं बरं?" आता मात्र कल्पना आणि सायली कसंबसं तिला सावरतात आणि सोफ्यावर आणून बसवतात. तर सायली अस्मिताला पाणी प्यायला देते. अस्मिता तो पाण्याचा ग्लास घेते, पण पाणी न पिता रागानेच तो ग्लास तसाच फेकून देते आणि परत एकदा सचिनला जाब विचारते की "अरे सांग ना, काय चुकलं होतं माझं?" आता अस्मिता खूप हायपर झालेली असते. त्यामुळे सायली आणि कल्पना दोघीही तिला शांत करायचा प्रयत्न करत असतात. अस्मिता थोडीशी शांत होते आणि परत चिडूनच सायलीला बोलते की "सायली, त्यापेक्षा ना मला विष आणून दे ना गं. अगं म्हणजे मग सचिन त्याच्या गर्लफ्रेंडकडे जायला मोकळा होईल." आता हे ऐकल्यावर अर्जुन देखील खूप जास्त चिडून जातो. तर सचिन मात्र आता पुढे बोलत असतो अस्मिताला, "अगं तुम्ही समजताय तसं काही नाही आहे. अस्मिता, अगं माझं एकदा ऐकून घे ना. ती काही माझी गर्लफ्रेंड वगैरे नव्हती. तसं काहीही नाही आहे. अगं ती तर फक्त माझी कलीग होती." आता मात्र अर्जुनचा पारा चढतो आणि अर्जुन आता परत एकदा जोरात सचिनच्या थोबाडीत देतो. त्याची कॉलर पकडतो आणि त्याला जाब विचारत असतो. तरीही मी तुला या आधीच सांगितलं होतं. तू मला तसं प्रॉमिस देखील केलं होतंस का तू हे सगळं काही सोडून देशील म्हणून, आणि मी देखील तुझ्यावर विश्वास ठेवला होता. पण तू तू काय केलंस? तू मात्र परत तेच केलंस. एकच चूक तू परत परत करतोयस वगैरे. आता मात्र सचिन जाम घाबरून गेलेला असतो आणि अर्जुनचा देखील खूप जास्त पारा चढलेला असतो आणि तो मात्र आता सचिनला जाब विचारत असतो. पण अर्जुनचं हे बोलणं ऐकल्यानंतर घरातील सर्वच मात्र खूप जास्त आश्चर्यचकित होऊन जातात. तर तेवढ्यातच प्रताप बोलतो, "काय? म्हणजे अर्जुन, तुला हे सगळं काही माहीत होतं आधीपासूनच?" सायली तर निशब्द अशीच उभी असते. तर कल्पना देखील आता अर्जुनला विचारते की "अर्जुन, अरे मग तू हे सगळं आम्हाला आधी का नाही सांगितलंस?" आता याचा खूप जास्त धक्का अस्मिताला देखील बसलेला असतो. तर अस्मिता देखील बोलते की "अर्जुन, अरे बोल ना, सांग, तुला हे सगळं आधीपासून माहीत होतंस आणि तरी देखील तू हे आम्हाला सांगितलं नाहीस." अर्जुनला मात्र आता खूप जास्त शरमल्यासारखं वाटत असतं, पण तरी देखील तो धीर एकवटून त्यांना सांगतो की "हो, मला हे सगळं माहीत होतं. काही दिवसांपूर्वीच मी सचिनला एका रेस्टॉरंटमध्ये एका मुलीला किस करताना पाहिलं." आणि हे सगळं ऐकल्यानंतर घरातील सर्वच जण परत एकदा त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता सर्वजण संशयाने अर्जुनकडेच पाहत असतात आणि त्यांची हीच अपेक्षा असते की अर्जुनला जेव्हा कधी ही गोष्ट समजली होती तेव्हाच त्याने ही गोष्ट घरच्यांना सांगायला हवी होती. तर आता सर्वच जण अर्जुनला विचारतात की "अरे, तू हे आम्हाला तेव्हाच का नाही सांगितलंस? तू इतकी दिवस ही गोष्ट का लपवून ठेवलीस?" तर कल्पना आता अर्जुनला बोलते की तू तू सचिनला पाठीशी घालत होतास." त्यावर आता प्रताप देखील खूप जास्त चिडतो अर्जुनवर आणि अर्जुनला विचारतो की "अर्जुन, अरे तुला हे सगळं माहीत असताना तुला ही गोष्ट आम्हाला सांगावीशी देखील वाटली नाही का? तुला वाटलं देखील नाही का की ही गोष्ट आमच्या कानावर घालावी म्हणून?" अर्जुन मात्र आता निशब्द असतो. त्याला घरच्यांना काय उत्तर द्यावं ना तेच समजत नसतं. सायलीला देखील खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर सायली मात्र तशीच निशब्द तिथे उभी असते. तर इकडे तन्वी आता महिपतचा पत्ता शोधून आता महिपतला तिथे त्या गॅरेजमध्ये भेटायला आलेली असते. तेव्हा महिपत झोपलेला असतो. तर ती आता महिपतला उठवते की "अण्णा सर, उठा ना, अण्णा सर उठा." त्यावर आता महिपत थोडासा जागा होतो आणि बोलतो, "मला तर आता झोपेसुद्धा तिची चुंदरी दिसायला लागली आहे." त्यावर आता तन्वी बोलते की "अहो झोपेत नाही, मी खरंच आली आहे इथे. उठा, मी काय सांगते ऐका."
त्यावर आता महिपत उठून बसतो आणि महिपत बोलतो की मला तुझं काही एक ऐकायचं नाही आहे, माझा काडीचा देखील विश्वास नाही आहे तुझ्यावर. त्यावर तन्वी आता त्याला चिडूनच बोलते, हो आणि मग कोणावर विश्वास आहे? त्या नागराज काकावर, नागोबावर विश्वास आहे का तुमचा? अहो तो तुमचा कधी गळा कापेल ना, तो तुम्हाला कधी संपवेल ना, तुम्हाला देखील कळणार नाही. आणि हो, तो साक्षीला देखील अडकवेल या सगळ्यामध्ये, कळतंय का तुम्हाला? त्यामुळे तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. आता मात्र महिपत खूप चिडतो तन्वीवर आणि तो बोलत असतो की मला तुझं काही एक ऐकायचं नाही आहे, काही देखील विश्वास ठेवायचा नाही आहे मला तुझ्यावर. त्यावर आता तन्वी पुढे सांगते की साक्षीला कोणीतरी ब्लॅकमेल करतंय, तिच्या जीवाला धोका आहे आणि तिला फक्त आणि फक्त मीच वाचवू शकते आणि तुम्हाला देखील फक्त मीच वाचवू शकते. विश्वास नाही बसत आहे ना तुमचा? मग हा व्हिडिओ पहा, मीच गेले होते तिला वाचवायला. त्यावर आता महिपत बोलतो की म्हणजे त्या नाग्याने आता तुला साक्षीचा पत्ता देखील दिला का? त्यावर तन्वी बोलते की हो, तो नागोबा तुमचं कुठलं सिक्रेट ठेवत नाहीये, समजलं का? त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ पहा. आता तन्वी तिने जो साक्षीचा व्हिडिओ शूट केलेला असतो तो व्हिडिओ आता ती महिपतला दाखवते. त्या व्हिडिओमध्ये साक्षी हे सांगत असते की मला कोणीतरी ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतंय, माझ्या जीवाला धोका आहे, कदाचित कोणाला तरी माहिती आहे की साक्षी शिखरे जिवंत आहे आणि कोणी मला पोलिसांच्या ताब्यात देखील वगैरे देऊ शकतं. हे पाहून तर महिपत आता खूप जास्त हादरवूनच जातो. तर इकडे अस्मिता आता खूप जास्त दुखावली गेलेली असते. अर्जुनला देखील हे सगळं काही माहीत असून त्याने आपल्याला काही सांगितलं नाही, हा दुसरा धक्का आता घरातील सर्वांनाच बसलेला असतो. त्यावर सायली बोलते की यांनी खूप मोठी चूक केली आहे, सचिन भाऊजींना पाठीशी घालून खूप मोठी चूक केली आहे तुम्ही हे सगळं काही आम्हाला आधीच सांगून टाकायला हवं होतं, पण तुम्ही मात्र तसं केलं नाहीत. आता हे सगळ्यांचं बोलणं ऐकल्यानंतर अर्जुन मात्र खूप जास्त चिडून जातो. आता तो परत एकदा सचिनची कॉलर पकडतो आणि सचिनला जाब विचारतो, ऐकलंस का? तुझ्यामुळे माझ्याच घरचे हे लोक मला कसं बोलतायत ते, मला काय काय ऐकवून घ्यावं लागतंय तुझ्यामुळे ते. तरी देखील मी तुझ्यावर विश्वास ठेवत नव्हतो, मात्र तू मात्र माझ्या पाया पडत होतास आणि मी गप्प राहिलो कारण मला फक्त आणि फक्त अस्मिताईची आणि तिच्या पोटातील बाळाची काळजी होती म्हणून. आता हे सगळं ऐकल्यानंतर अस्मिता तर डोक्याला हातच लावते आणि तिला देखील कळत नाही की अर्जुनने देखील एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून कशी काय लपवून ठेवली. तर सचिन आता पुढे अर्जुनला समजावत बोलत असतो की अर्जुन, अरे माझं ऐकून तरी घे ना, मी तिथे फक्त आणि फक्त तिला शेवटचं भेटायला गेलो होतो आणि हेच सांगायला गेलो होतो की यापुढे मी तुला भेटणार नाही म्हणून. आता अस्मिता खूप चिडते आणि बोलते की हो का सचिन, अरे आपलं बाळ सगळं काही ऐकतंय, त्याच्यावर काय संस्कार होत आहेत ना, थोडा याचा तरी विचार कर, काय इमेज राहिला रे तुझी, आणि तू परत भेटणार नाहीस हे सांगायला गेला होतास म्हणून तिला मिठी मारत होतास का, किस करत होतास का? आता हे ऐकल्यावर तर अर्जुन खूप जास्त चिडतो आता आणि त्याला कॉलर पकडून त्याला परत एकदा जाब विचारत असतो, मी तुला आता शेवटची वॉर्निंग देतोय, तू जर परत सुधारला नाहीस ना तर लक्षात ठेव, परत जर मी तुला असं कोणासोबत इकडे तिकडे पाहिलं ना तर मी तुला तिथल्या तिथे संपवेल. आता प्रताप देखील खूप जास्त चिडलेला असतो सचिनवर आणि तो सचिनला बोलतो की सचिन, म्हटलं तर मी तुला आत्ता देखील लाथ मारून या घराच्या बाहेर काढू शकतो, पण मी तसं करणार नाही आहे. अरे माझी मुलगी काय मला जड नाही आहे, ती सुशिक्षित आहे, हुशार आहे, मी आयुष्यभर तिला आणि तिच्या बाळाला पोसवू शकतो, पण फक्त आणि फक्त तिच्या बाळाला त्याच्या बापापासून दूर करायचं नाही ना, म्हणून तू या घरामध्ये उभा आहेस, ही गोष्ट मात्र लक्षात ठेव. तिला तुझ्या नवऱ्याची, तुझ्या आधाराची काही एक गरज नाही आहे, त्यामुळे ही गोष्ट तू लक्षात ठेवायचं. आता प्रताप देखील सचिनवर खूप जास्त चिडलेला असतो, मात्र हा निर्लज्ज सचिन सगळ्यांना परत एकदा घोळात घेण्याचा, त्यांना समजावण्याचा, गोड गोड बोलण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुन मात्र खूप जास्त चिडलेला असतो सचिनवर
आणि तो त्याला धमकीच देतो की मी तुला शेवटची वॉर्निंग देतोय, परत जर मी तुला कोणासोबत असं पाहिलं ना तर तिथल्या तिथे संपवेल मी तुला, समजलं ना. आता सचिन पुढे काही बोलणार तेवढ्यातच दरवाजातून आवाज येतो की थांब अर्जुन. आणि सर्वजण आता दाराकडे पाहत असतात की कोण आलंय. तर पूर्णा आजीची एंट्री होते इथे आणि पूर्णा आजीने घरामध्ये काय चाललंय काय नाही हे सगळं काही ऐकलेलं असतं. आता पूर्णा आजी घरात येते तेवढ्यातच कल्पना आणि प्रताप तिला बोलतात की पूर्णा आई, बरं झालं तू आलीस. अगं तू पाहिलंस ना या घरामध्ये काय सुरू आहे ते. अगं जे घडू नये ना ते आज या घरामध्ये घडलंय. त्यावर पूर्णा आजी बोलते की हो, मी सगळं काही ऐकलंय. आणि ती आता अस्मिताकडे जाते. अस्मिता आता खूप रडत असते आणि ती पूर्णा आजीला पाहिल्यावर पूर्णा आजीला मिठी मारते. तर पूर्णा आजी देखील तिला मिठीत घेते आणि तिला शांत करायचा प्रयत्न करत असते. पूर्णा आजी पुढे बोलते की हे सगळं अस्मितासमोर, तिच्या बाळासमोर हे असं उघड व्हायला नको होतं. कमीत कमी तुम्ही सर्वांनी तरी या सगळ्याची काळजी घ्यायला हवी होती की ही सगळी वादावादी अस्मितासमोर होणार नाही. पण तुम्हाला देखील ते कळणार नाही. आता सध्या आपल्यासाठी अस्मिता आणि तिचं बाळ दोघेही खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ही सगळी वादावादी वगैरे तिच्यासमोर न झालेलीच बरी. तर तेवढ्यातच सचिन लगेच बोलतो की हो ना पूर्णा आजी, अगं मी तेच सांगत होतो. पूर्णा आजी मात्र खूप चिडते सचिनवर आणि बोलते की थांब सचिन, एक शब्द देखील पुढे बोलू नकोस. अरे सुभेदारांच्या घरातील पुरुष कसे प्रामाणिक आणि एकनिष्ठ असतात, पण तू काय केलंयस? तू सुभेदार नाहीच आहेस हे तू सिद्ध केलं आहेस. पुढे काही देखील बोलायची गरज नाही आहे. आता प्रताप देखील खूप चिडतो आणि सचिनला बोलतो की सचिन, तुला हे असं करावंच कसं वाटलं? अरे आणि तरी देखील आता तू आम्हाला उत्तरं देतोयस. पूर्णा आजी देखील खूप जास्त चिडलेली असते सचिनवर आणि त्याची चांगलीच कान उघडणी करते ती. तर इकडे आता तन्वीने तो व्हिडिओ महिपतला दाखवलेला असतो. त्यावर महिपत विचारतो की कोण धमक्या देत आहे, कोण ब्लॅकमेल करत आहे साक्षीला. त्यावर तन्वी सांगते की ते तर साक्षीला देखील माहीत नाही आहे, पण पोलीस तिच्या दारापर्यंत येऊन पोहोचले होते आणि मी तिथे गेले आणि माझ्यामुळे साक्षी वाचली आहे. हे पहा, मी तुम्हाला एक सांगते की मी साक्षीचं रक्षण करेल, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला मला वाचवावं लागेल. माझं रक्षण करावं लागेल नागोबापासून. तो नागोबा काहीही करू शकतो. त्यावर आता महिपत हसतो आणि बोलतो की हो, आणि तू हे सगळं का करतेस हे काही मला कळत नाही आहे का? त्यावर म्हणजे त्या नागोबाने जर मला अडकवलं तर तो तुला देखील अडकवणार आहे. तू खरी तन्वी नाही आहेस हे देखील तो त्या किल्लेदारला सांगेल, म्हणून तर तू हे सगळं करतेस. त्यावर तन्वी आता हसतच बोलते की हो, कसले हुशार आहात हो तुम्ही. फुकट काय तुम्ही महिपत शिखरे आहात म्हणून. माझा हाच प्लॅन आहे. हे पहा, त्याच्या बदल्यात अर्जुन आणि सायली तुम्हाला शोधायचा जो काही प्रयत्न करतायत त्याचा एक ना एक तपशील मी तुम्हाला देईल. अहो, त्यांच्या खोलीच्या बाहेर दरवाजाला कान देऊन उभी असते मी सतत. आता तर फक्त तिथे गादीच टाकायची बाकी राहिली आहे. तर महिपत आता मनातल्या मनात विचार करत असतो की आता मी अशा परिस्थितीमध्ये अडकलोय ना की या चिचुंदरीचे सुद्धा पाय धरावे लागतायत आता मला. तर इकडे अर्जुन आता खूप जास्त चिडलेला असतो सचिनवर आणि तो सचिनला ब्लेम करत असतो की अरे मी तुला एकदा एक चान्स दिला होता सुधारण्यासाठी आणि तू काय केलंस? तू मात्र परत देखील तेच केलंस. फक्त अस्मिताईला, घरातील कोणाला या गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून मात्र मी गप्प राहिलो. तू तर तेव्हा मला प्रॉमिस केलं होतंस, माझे पाय पकडले होतेस आणि आता काय करतोयस? तर आता देखील सचिन समजावण्याचा प्रयत्न करत असतो सगळ्यांना की पूर्णा आजी, अगं मला माफ कर, मला एवढ्या वेळेस माफ कर. अगं चुका तर फक्त माणसांकडूनच होतात ना गं, आणि मी देखील माणूसच आहे. झाली माझ्याकडनं चूक, मी कबूल करतो, पण यापुढे माझ्याकडनं अशी काहीही चूक होणार नाही. माझा फोकस फक्त आणि फक्त अस्मिता आणि आमच्या बाळावर असणार आहे. अस्मिता, अगं आपल्या संसारासाठी, तुझ्यावरील प्रेमासाठी आणि आपल्या बाळासाठी तरी मला माफ कर. पण पूर्णा आजी मात्र त्याची चांगलीच कान उघडणी करते व बोलते की
अरे तू अस्मिताचा अपमान केलायस आणि अस्मिताचाच काय दुसऱ्या कुठल्याही स्त्रीचा तू मान ठेवतोस की नाही माहीत नाही, पण आज मात्र तू सिद्ध केलंयस की तू सुभेदारांचा जावई होण्याच्या लायकीचाच नाही आहेस. तर अस्मिता मात्र काही न बोलता आता तिथून तिच्या खोलीमध्ये जायला निघते. तर आता तिची परिस्थिती जास्तच नाजूक असल्यामुळे सायली तिला तिच्या खोलीमध्ये सोडवते आणि त्यानंतर हळूहळू प्रताप आणि कल्पना देखील तिथून निघून जातात आणि त्यांच्या मागोमाग पूर्ण आजी देखील तिथून निघून जाते. तर आता सचिन त्यांना अडवायचा प्रयत्न करतो, पण मात्र कोणीही थांबत नाही. आता कोणीच नसतं तिथे, फक्त अर्जुन आणि सचिन असतो. सचिन आता त्याचा मोर्चा अर्जुनकडे वळवतो आणि त्याच्याशी बोलायला जातो, पण अर्जुन देखील तिथून तसाच त्याला इग्नोर करून निघून जातो. आता अर्जुन देखील तिथून निघून गेल्यानंतर सचिन मात्र तिथे एकटाच असतो आणि निर्लज्जसारखं जसं काही झालंच नाही आहे असा हसत विचार करत असतो की नाही, आजचा प्लॅन थोडासा माझ्यावरच उलटला आहे, पण काही हरकत नाही आहे. हा डाव तर मीच जिंकणार आहे, पण बरं झालं मी बँकरप्ट झालो आहे ना, हे यांना कोणाला कळालेलं नाही आहे की माझा जॉब वगैरे गेला आहे, नाहीतर अजून अवघड झालं असतं आणि मी ही गोष्ट यांना कधी कळवून देखील देणार नाही आहे. आणि त्याला तिथे हसताना आता हे सगळं काही तन्वीने पाहिलेलं असतं दरवाजातून आणि तन्वी विचार करत असते की हा सचिन तर चांगलाच पोहोचलेला गडी आहे हा. सतत येत जात माझा अपमान करत असतात ना हे सुभेदार, आता भोगा म्हणा कर्माची फळं, यांना असंच पाहिजे होतं. आणि ती देखील आता सचिनकडे पाहतच तिच्या खोलीमध्ये निघून जाते. आणि आता तन्वी तिथे येताच सचिन मात्र त्याचं हसणं बंद करतो आणि परत असं बिचाऱ्यासारखं तोंड करून तिथे तसाच उभा असतो. तर रात्रीच्या वेळेला आता जेवण करायला सगळे सुभेदार डायनिंग टेबलवर बसलेले असतात, मात्र कोणाचीही जेवण करायची इच्छाच नसते. आणि निर्लज्जपणे परत एकदा सचिन आता त्यांच्या समोर येतो हसत हसत आणि अस्मी शेजारी तो जाऊन बसणार. तेवढ्यातच सर्वच जण आता रागाने त्याच्याकडे पाहत असतात. त्याला मात्र या सगळ्याचा काही एक फरक पडत नाही आणि तसाच निर्लज्जपणे तो अस्मिताच्या बाजूला खुर्चीवर जेवणासाठी जाऊन बसतो. आणि तेवढ्यातच तिथे तन्वी येते. तर आता तन्वी बोलते की काय इथे सुभेदारांच्या डायनिंग टेबलवर जेवणाच्या पंक्तीला कधीही निगेटिव्हिटी नसते. हो ना गं सायली, अगं तू काय सांगितलं होतंस बरं, काय नियम घालून दिले आहेस तू मला, आणि आज मात्र सचिन तुमच्या सोबत जेवतोय तर ते चालतंय का तुम्हाला. त्यावर सायली तिला बोलते की प्रिया शांत राहा, आपण आता चर्चा न केलेली जास्त बरी. त्यावर तन्वी लगेच पुढे बोलते की असं कसं, चर्चा तर झालीच पाहिजे. अगं माझ्यासाठी काय नियम घालून दिले आहेत तुम्ही, मला तर इथे बसू देखील दिलं नव्हतंस तू, माझा हात धरून मला माझ्या खोलीमध्ये घेऊन गेली होतीस, काय नियम घालून दिलेस मला. त्यावर आता न राहून पूर्ण आजी तन्वीला बोलते की तन्वी, तू या घरची सून नाही आहेस, तू जरी अश्विनची बायको असलीस ना तरी देखील आम्ही तुला या घरची सून मानतच नाही, तू सुभेदारांचा कुटुंबच नाही आहेस, समजलं ना. त्यावर आता लगेचच तन्वी चिडूनच बोलते, असं कसं गं पूर्ण आजी, म्हणजे मी तुमची सून नाही आहे. अगं मग हेच तू सचिनला सांग ना, सचिन तू जरी अस्मिताचा नवरा असलास ना तरी तू काही आमचा जावई नाही आहेस वगैरे. त्यावर आता प्रताप चिडतो आणि तन्वीला बोलतो की तन्वी, तू आता पूर्ण आजीला जाब विचारणार आहेस का. त्यावर तन्वी बोलते की नाही हो बाबा, मी तर फक्त एक साधासा प्रश्न विचारते पूर्ण आजीला, म्हणजे बघा ना, नावडत्या सुनेसाठी वेगळे नियम आणि हा सचिन हा जावई आहे तर याच्यासाठी वेगळे नियम, याला मात्र तुम्ही डोक्यावर घेताय, याला मात्र कोणीही इथून उठून जायला वगैरे सांगितलं नाहीये. अहो मी तर फक्त एका गुंडाला आणि त्याच्या मुलीला घाबरून कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली होती, हे असा बाहेरख्यालीपणा तर केला नव्हता मी. आता हे ऐकल्यावर सचिन मात्र तन्वीवर चिडतो आणि तो पुढे बोलतो की तन्वी. तेवढ्यातच तन्वी त्याला थांबवते आणि बोलते, एक गप रे तू सचिन, सॉरी सचिन भाऊजी, तुम्ही जावई आहात ना या घरचे, तुम्हाला मानपान दिला पाहिजे नाही का.
तर आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुनने ही गोष्ट घरच्यांपासून लपवल्यामुळे आता सायलीला देखील खूप वाईट वाटलेलं असतं या गोष्टीचं आणि सायली देखील अर्जुनवर खूप चिडलेली असते. तर अर्जुन तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की अगं मी ही गोष्ट चांगल्यासाठीच घरच्यांपासून लपवून ठेवली, फक्त अस्मिताईला तिच्या बाळाला या सगळ्याचा काही त्रास होऊ नये एवढंच काय माझं इंटेन्शन होतं. त्यावर सायली चिडते आणि बोलते की हो, पण मला तुमचं काही एक ऐकून घ्यायचं नाही आहात. तुम्ही सचिन भाऊजींना पाठीशी घालून मोठी चूक केली आहे. त्यावर आता अर्जुन देखील चिडतो तिच्यावर आणि बोलतो ठीक आहे, तुला जर माझं काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे तर मला देखील माझा वेळ वाया घालवायचा नाही आहे. आणि तो पूर्णाजीशी बोलायला येतो. तर पूर्णाजी त्याला समजावते की अरे तुझा हेतू खूप चांगला होता, पण फक्त तुझा मार्ग चुकलाय. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता कल्पना सायलीला सांगत असते की सायली आपण खीर बनवूयात का? तर सायली बोलते की हो, मी अस्मिताताईंना घेऊन आलेच हं. आता अर्जुन देखील खिरीचं नाव ऐकताच लगेच सायलीसोबत बोलायचा प्रयत्न करतो, पण सायली मात्र त्याला इग्नोर करून तिथून तसंच निघून जाते. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.